परळीतील धक्कादायक प्रकार. 1.5 वर्षाच्या चिमुरडीला बस स्थानकात सोडून महिला फरार. बाथरूमला जाऊन येते म्हणून काढला पळ. परळी बस स्थानकात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 1.5 वर्षाच्या चिमुरडीला जाणीवपूर्वक बस स्थानकात सोडून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास परळी ST बस स्थानक येथे एक अनोळखी महिला 1.5 वर्षाच्या मुलीसह आली होती आणि तिने तोंडाला रुमाल बांधलेला होता. उपस्थित महिलांना तिने मी बाथरूमला जाते, थोडा वेळ मुलीला सांभाळा असं सांगून तिथून निघून गेली. मात्र बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने संशय निर्माण झाला. तर यानंतर संबंधित महिलांनी बसस्थानक परिसरात या अनोळखी महिलेचा शोध घेतला, परंतु ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी या चिमुरडीला स्वतःजवळ घेत सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले. पुढे ही मुलगी काही दिवस त्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली. दरम्यान कोणीतरी माहिती दिल्यानुसार परभणी येथे असलेल्या आशा शिशुगृहात मुलीला दाखल केल्यास तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला जाईल असं सांगण्यात आलं. त्यानुसार संबंधित महिलांनी मुलीला आशा शिशुगृहात दाखल केलं. या प्रकरणाची माहिती तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन तसेच परळी पोलिसांना देण्यात आली. तसेच संभाजीनगरचे पोलीस अधिकारी धनंजय ढोणे यांनी दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली असून मुलीचा फोटो पाठवण्यात आलेला आहे. तसेच बालकल्याण समितीच्या आदेशानुसार मुलीला शिशुगृहात ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान अनेक दिवस शोध घेऊनही मुलीचे नातेवाईक किंवा पालक यांचा काही मागमूस लागलेला नाही. त्यामुळे ही मुलगी जाणीवपूर्वक ठेवून गेल्याचा संशय बळावला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली असून अशा प्रकारे निरागस जीवाला टाकून देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे. सध्या त्या अनोळखी महिलेचा शोध सुरू असून CCTV फुटेजच्या आधारे तपास वेगानं सुरू आहे. आणि या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे परळी येथून आनंद तुपसमुद्रे यांनी.